नमस्कार. आज आपण प्रॉब्लेम सेट म्हणजे संख्येचा संग्रह 5 जो आहे त्यातले काही उदाहरणं पाहणार आहोत. आता त्याचा प्रश्न पहिला आपला झालेला आहे ऑलरेडी. आता प्रश्न पहिला संपलाय तर आता प्रश्न जी सोपी आहेत ती आधी आपण घेऊयात. त्यामध्ये बघा 11वा गणित घेतो मी आधी, सोपं वाटलं मला म्हणून. देअर आर 6 कार्ड्स इन अ बॉक्स. प्रत्येक कार्डावर 0 ते 5 पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात लिहिली. 0 ते 5 लिहायचे. देअर आर 6 कार्ड्स इन अ बॉक्स इज बेअरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. म्हणजे येस बघा 0 लिहायचं 1 2 3 4 5 म्हणजे याना बेस किती आला 6 2 3 4 5 6 बघा 6. तर प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. घटना आहे नॅचरल नंबर इव्हेंट आहे. घटना बी, घटना सी आणि घटना डी. इव्हेंट डी, इव्हेंट सी. बघा काय आहे पहिले कार्डावर काढलेली संख्या. कार्डावरील संख्या नैसर्गिक 1 पेक्षा लहान. पूर्ण संख्या आणि 5 पेक्षा मोठी. बरोबर आहे. आता मला इंग्लिश मध्ये द कार्ड ड्रॉन शोज काय अ नॅचरल नंबर number less than 1 whole number a number is greater than 5. बघा 0 ते 6 0 ते 5 हे अंक लिहिलेले 6 काढले खोक्यात ठेवली. त्याच्यातून कार्ड काढायचंय. कार्ड ड्रॉन फ्रॉम दॅट. देअर इज अ 6 कार्ड इन अ बॉक्स इच बिअरिंग अ नंबर 0 to 5. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. कार्ड ड्रॉन शोज म्हणजे प्रत्येक घटनेची संभाव्यता काढायची. कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असते. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, मोज संख्या. काउंटिंग नंबर म्हणतो आपण त्याला. धन संख्या पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतो. 1 पासून सुरुवात होते बघा 1 2 3 4 5. ए बरोबर काय होईल 1 2 3 4 5. एन ऑफ ए किती होईल 5. आणि मग सूत्र लिहायचं बघा हे तुम्हाला येईल आता पुढचं. एन ऑफ ए 5 आणि एन ऑफ ए किती आहे 6. घटना बी 1 पेक्षा लहान असणारी संख्या लेस दॅन 1. 1 पेक्षा लहान कोण आहे 0 आहे. फक्त 0 ही संख्या येईल 0 येईल. इथे किती संख्या आहे फक्त एकच आहे 0 हा एक आहे ना. म्हणजे इथे हाऊ मेनी सॅम्पल पॉइंट्स नमुना संख्या किती आहे 1 आहे. नमुना घटकांची संख्या 1 आहे बघा. म्हणून पी ऑफ बी एन ऑफ बी छेद एन ऑफ बी एस. एन ऑफ बी 1 आणि एन ऑफ एस किती आहे 6. सी घटना पूर्ण संख्या होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजे काय 1 2 3 4 5 1 पासून अनंतापर्यंत या नैसर्गिक म्हणजे नॅचरल नंबर. 0 पासूनच्या पुढच्या होल नंबर्स पूर्ण संख्या म्हणजे इथे 0 1 2 3 4 5 म्हणजे 0 ते 5 म्हणजे 1 2 3 4 5 6 संख्या आल्या बघा. मग पी ऑफ सी एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. एन ऑफ सी किती 6 आणि एन ऑफ एस पण किती 6 भागाकाराला 1. घटना डी 5 पेक्षा मोठी संख्या. नंबर इज ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा मोठी संख्या 5 पेक्षा मोठी पाहिजे. कोण येतं 5 पेक्षा मोठं कोणीच नाही. म्हणजे एकही येणार नाही. नंबर इज ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा मोठी एक पण नाही म्हणजे डी रिकामा येईल. एन ऑफ डी 0 येईल. मग पी ऑफ डी बरोबर एन ऑफ बी
छेद एन ऑफ एस. सूत्र लक्षात ठेवा. एन ऑफ डी 0 आणि एन ऑफ एस किती आहे 6 म्हणजे पी ऑफ डी किती आला 0 आला. अशा पद्धतीने अतिशय सोपी. जर असं असतं 5 पेक्षा लहान नंबर इज लेस दॅन 5, 5 पेक्षा लहान म्हणजे कोण कोणाला असतं 0 1 2 3 4 5 संख्या आल्या असतात. या ठिकाणी बघा त्याच्यावरचं गणित 10. इन अ गेम ऑफ चान्स अ स्पायनिंग एरो कम्स टू द रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर 1 2 3 4 5 6 7. बघा तो संधीच्या एका खेळामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 यापैकी एका अंकावर तो एरो म्हणजे बाण आहे ना फिरता बाण तो येऊन थांबतो. बाण स्थिर होतो. त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. या घटनेची संभाव्यता काढा. ऑल दीज आर द इक्वली लाईकली आउटकम्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट. परत 4 घटना आहेत बघा. बघा आता पहिलं 0 किती आलं बाणावर 1 पासून 8 पर्यंत म्हणजे एस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे एन ऑफ एस किती झालं 8. आता पहिलं 8 आहे फक्त. तो बाण 8 अंकावर स्थिर राहतो. तो बाण 8 वर स्थिर राहतो. घटना ए काय म्हणतायत ते इट विल रेस्ट ॲट 8. ही पहिली घटना. दुसरी एन ऑड नंबर. तिसरी नंबर इज ग्रेटर दॅन 2. नंबर इज ग्रेटर दॅन 2. आणि चौथी नंबर लेस दॅन 9. तो बाण विषम अंकावर स्थिर राहतो. तो बाण तो बाण दर्शवणारी संख्या 2 पेक्षा मोठी असते. आणि घटना बी बाणावरील दर्शवणारी संख्या 9 पेक्षा लहान असणार. नीट पाहता स्पायनिंग एरो म्हणजे तो बाण आहे ना 1 पासून 8 पर्यंत फिरवतो. 1 2 3 4 8 पर्यंत एनआरबीएस 8 झाला. इव्हेंट आहे तो बाण 8 वर फिरवतो. इट विल रेस्ट ऑन 8. फक्त 8 वर बघा ते बाण आहे 8 वर थांबतो. म्हणजे ए बरोबर किती फक्त 8. म्हणजे ए मध्ये किती घटक आहे फक्त हाऊ मेनी सॅम्पल पॉइंट एकच आहे फक्त. आणि मग पी ऑफ ए एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ ए 1 आणि एस किती आहे 8. बाण विषम अंकावर स्थिर होतो. विषम एन ऑड नंबर कोण ऑड आहे बघा बरोबर 1 विषम 1 3 5 आणि 7. 1 3 5 7 म्हणजे 4 झाले. म्हणजे पी ऑफ पी बरोबर एन ऑफ पी छेद एन ऑफ एस. पी एन ऑफ पी किती आलं 4 आणि हे किती आहे 8. 4 1 4 4 2 8. तो बाण दर्शवणारी संख्या 2 पेक्षा मोठी आहे. 2 पेक्षा मोठी म्हणजे 2 पेक्षा मोठी पाहिजे. नंबर ग्रेटर दॅन 2. कोणी 3 4 5 6 7 8 6 जण आले बघा. वरती 6 आणि खाली किती आहे 8. बेत्रिक बेचो. जरा सोपं आहे म्हणजे फास्टली घेतो. बाणांची संख्या 9 पेक्षा लहान पाहिजे. 9 पेक्षा लहान म्हणजे काय लेस दॅन नाहीच सगळं. म्हणजे इथं कोण येईल 1 2 3 4 5 6 7 8 सगळे येतील म्हणजे 8 ची 8 येतील.
पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद म्हणजे 8/8. संपलं. म्हणजे अतिशय सोपं गणित होतं बघा हे. आता पुढचं सोपी घेऊयात आपण आधी. मी आता 10वं घेतलं, 11वं घेतलं. बघा आता 12वं घेतो. अ बॅग कंटेन 3 रेड 3 व्हाईट अँड 3 ग्रीन बॉल्स. 3 रेड बघा नीट पहा. 3 रेड लेट 3 रेड बॉल्स R1 R2 R3. 3 व्हाईट 3 ग्रीन. आणि 3 ग्रीन G1 G2 G3. बघा मराठीमध्ये एका बॅगेत 3 लाल. समजा 3 लाल चेंडू R1 R2 R3, 3 पांढरे चेंडू आणि 3 ग्रीन म्हणजे हिरवे चेंडू G1 G2 मानू. संपलं. 3 लाल चेंडू R1 R2 R3, 3 व्हाईट म्हणजे पांढरे चेंडू W1 W2 W3 आणि 3 ग्रीन G1 G2 G3 म्हणजे हिरवे चेंडू. म्हणजे एस मध्ये कोण येईल? R1 R2 R3 W1 W2 W3 G1 G2 G3. एन ऑफ एस बरोबर 3 आणि 3 6 आणि 3 9 येईल बघा. आता 3 घटना आहेत बघा. रेड प्रोव्हाइडेड दॅट द बॉल ड्रॉन इज इव्हेंट ए. घटना ए, घटना बी आणि घटना सी. बॉल ड्रॉन इज काय म्हणलं त्यांनी? बॉल ड्रॉन इज रेड. बॉल ड्रॉन इज नॉट रेड. पहिलं रेड आहे, दुसरं नॉट रेड. आयदर रेड ऑर व्हाईट. आयदर रेड ऑर व्हाईट. बघा काढलेला चेंडू लाल असणे, काढलेला चेंडू लाल, काढलेला चेंडू लाल नसणे आणि काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. काढलेला चेंडू लाल. बॉल ड्रॉन इज रेड. यातलं रेड कोण कोण आहे? हे बघा R1 R2 R3 म्हणजे एन ऑफ ए किती झालं? 3. आता पी ऑफ ए तुम्हाला काढता येईल ना? 3/9. हे 3 आणि खाली 9. उत्तर आले 1/3. किती सोपं आहे. काढलेला चेंडू लाल नसणे. घटना बी बरोबर आहे का? बघा इव्हेंट बी. बॉल ड्रॉन इज नॉट रेड. रेड नको आहे फक्त. म्हणजे कोणी W1 W2 W3 G1 G2 G3 म्हणजे एन ऑफ बी 3 आणि 3 6. मग सूत्र पी ऑफ बी एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. बी मध्ये 6 एस मध्ये 9 आहे. 3 गुणिले 3 त्रिक. इतके सोपं आहे म्हणून त्याला पटापटा लिहितोय. काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. लाल पाहिजे म्हणजे आर, पांढरा म्हणजे व्हाईट. लाल आणि पांढरा म्हणजे कोण कोणी? R1 R2 R3 W1 W2 W3 C म्हणजे पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस.
हे 6 आहे आणि ते 9 आहे. 3 2 6 3 त्रिकोण. म्हणजे अशा पद्धतीने एकदम म्हणजे एकदम सोपं गणित आहे बघा. 13 एका कार्डावर एक याप्रमाणे मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरे लिहिली बघा. इच कार्ड बिंग वन लेटर फ्रॉम द वर्ड मॅथमॅटिक्स. बघा मॅथमॅटिक्स या स्पेलिंग मधलं एस बरोबर MATHEM मॅथमॅटिक्स स्पेलिंग बघा. MATH मॅथमॅटिक्स बघा. एम घेतला, ए घेतला, टी घेतला, एस घेतला, ई घेतला, एम घेतला, ए घेतला, टी घेतला, आय घेतला, सी घेतला, एस घेतला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. परत पहा इच का 13व चाललंय. इच कार्ड बिअरिंग वन लेटर फ्रॉम द वर्ड मॅथमॅटिक्स द कार्ड आर प्लेस ऑन अ टेबल अपसाइड डाऊन. म्हणजे मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरे लिहिलेली कार्ड आहेत ती पालथी ठेवली आहे. त्यातून एक कार्ड उचलायचंय. वन कार्ड ड्रॉन फ्रॉम दॅट फाइंड द प्रॉबिलिटी दॅट. एक कार्ड उचलल्यास ते यम असण्याची संभाव्यता. फाइंड द प्रॉबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन बिअर्स लेटर एम. कार्ड ड्रॉन बिअर्स लेटर एम. इव्हेंट ए, घटना ए. काय कार्ड यम असण्याची, कार्ड यम असणे बघा बघा आता. चला इथं यम आहे, परत यम आहे, संपलं. एन ऑफ ए किती वेळा आले? 2 वेळा. पी ऑफ ए किती? एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ ए 2 आलं. हा किती आहे? 11 आहे. संपलं ना. घटना एकच आहे तिथं. कार्ड ड्रॉन बिअरिंग लेटर एम. कार्डवर एम असण्याची शक्यता. घटना ए बरोबर एम एम. एन ऑफ ए 2 म्हणजे 2 छेद बरोबर आहे का? किती आलं? 2 छेद 11 म्हणजे 13 गणित झालं बघा आपलं आता. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. बाकीचं आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.